मित्रांनो, आज आपण चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती शिपाई भरती 2021चा प्रश्नपत्रिका 2 एप्रिल 2023 रोजी झालेला पेपर पाहणार आहोत. त्यामध्ये कसे प्रश्न विचारले होते हे आपण पाहणार आहोत. चला आता प्रश्न सुरू करूयात. प्रश्न क्रमांक पहिला घ्या मित्रांनो. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक तिसरा, भूदान चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 4 दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात आधी जिंकला? ऑप्शन क्रमांक 1 तोरणा किल्ला. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. मराठ्यांनी ज्या अटकेवर 1758 मध्ये आपला ध्वज फडकविला ते अटक नावाचे ठिकाण सध्या कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 6चं उत्तर आहे 1 ते आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 7 भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन क्रमांक 3 1961 मध्ये झाला. बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 9 मुळशी सत्याग्रह हे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 सेनापती बापट यांनी केले. प्रश्न क्रमांक 10 सायमन कमिशन भारतात कधी आले? प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1928 मध्ये आले. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी ही नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि चीन. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ताडोबा अंधारी हे आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. मिझोरम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 इझाईल ही आहे. प्रश्न क्रमांक 15 गडुचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 सिमेंटच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 16 युक्रेन या देशाची राजधानी कोणती? युक्रेन या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 क्यू ही आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. मालविका बनसोड ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे 3 रजनीश सेठ हे आहेत. प्रश्न क्रमांक 19 भारतीय दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या कोणत्या लघुपटाला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 द एलिफंट विस्पर याला मिळाला. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारी खेळाडू कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 प्रतीक्षा बागडी ही आहे. प्रश्न क्रमांक 21 सीमा द बोआ कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1
ऑप्शन क्रमांक 3 स्त्रीवादी लेखक होत्या. प्रश्न क्रमांक 22 भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करण्यात येत नाही? ऑप्शन क्रमांक 4 आवश्यक परिस्थितीमध्ये लागू करण्यात येत नाही. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 78 एवढी आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरले? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर येथे भरते. प्रश्न क्रमांक 26 प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांनी दिलेली नावे त्यांना व्याकरणात डॅश असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नामे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 संबोधन ही विभक्ती. प्रश्न क्रमांक 28 ज्याची खावी पोळी त्यांनी वाजवावी टाळी अधोरेखित शब्दाची सर्वनाम प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 संबंधी आहे. प्रश्न क्रमांक 29 मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 शक्य क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. मुख्य काळ किती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 एकूण 3 काळ आहेत. प्रश्न क्रमांक 31 पुढील केवल प्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 संमतीदर्शक अरे आहो हे आहे. प्रश्न क्रमांक 32 विद्यापीठ प्रसिद्ध आहे या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 33 यथाशक्ती हा सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अवयवीभाव समास. प्रश्न क्रमांक 34 लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यागी अंकुशाचा मार. वरील वाक्यरचनेत कोणत्या प्रकारचा अर्थालंकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 दृष्टांत वाक्या प्रकाराचा अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 35 आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो नाना तऱ्हेचा प्रयोग केले. यामधील प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 36 पुढील वाक्यात कोणती विरामचिन्हे द्यावयाची राहिली आहेत? तो वाक्य आहे काका मला सारा युरोप बघायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम द्यायचा राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 37 पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागेना. तर ऑप्शन क्रमांक 37चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संकेतार्थ आहे. प्रश्न क्रमांक 38 गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनू चपल चरण आली लागण निघाले. वरील वाक्यातील वाक्यरचनेत कोणता अलंकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 अनुप्रास अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 39 दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे पुढीलपैकी काय? ऑप्शन क्रमांक 3 विटंबन. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखायचा आहे. शब्द आहेत निष्कारण
सकारण, अकारण, विनाकारण. तर ऑप्शन क्रमांक 40 चे उत्तर आहे 2 सकारण. प्रश्न क्रमांक 41 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही? प्रश्न क्रमांक 3 अलंक आणि विलंग ही विरुद्धार्थी पर्यायाची जोडी नाही. प्रश्न क्रमांक 42 गंगाधळी या शब्दाचा अलंकारिक अर्थ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम हा आहे. स्वाधीनता विरुद्धार्थी शब्द आहे. पराधीन, द्वेषचा स्नेह आणि सत्यतेचा सावकाश असा विरुद्धार्थी शब्द आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 43 पाहायचा राहिला आहे. मरंगळ येणे या शब्दाचा योग्य वाक्प्रचारातील निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 43 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग्लानी येणे. प्रश्न क्रमांक 44 घर फिरले की घराचे वासही फिरतात या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिसला आहे? ऑप्शन क्रमांक 3 प्रतिकूल परिस्थितीत घरातील माणसेसुद्धा साथ देत नाहीत असा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 45 पाहूयात. माझे ऑफिस पुणे येथे आहे या वाक्यातील पारिभाषिक शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑफिस हा पारिभाषिक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 46 मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण म्हणतात. प्रश्न क्रमांक 47 तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती? ऑप्शन क्रमांक 3 तमगुण अशी आहे. प्रश्न क्रमांक 48 मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. तर अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 धातुसाधित विशेषण प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 49 विधुर या नामाची विरुद्धलिंगी नाम कोणते आहे? प्रश्न क्रमांक 1 विधवा. प्रश्न क्रमांक 50 पुढील निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडायचा आहे. पर्याय आहे चादरी हा अनेकवचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 51 एक समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? ऑप्शन क्रमांक 4 121 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 52 पाहूया. एका चौरसाची बाजू 10% वाढली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? तर ऑप्शन क्रमांक 1 21% वाढेल. प्रश्न क्रमांक 53 60 मीटर लांब 40 मीटर रुंद 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीत मातीचा थर तयार होईल? ऑप्शन क्रमांक 1 50 सेंटीमीटर जाडीचा थर मातीचा होईल. प्रश्न क्रमांक 54 आमिरने 20 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा रुपये 100 वर रुपये 200च्या भरल्या तर त्याने एकूण रक्कम रुपये 16,000 बँकेत भरले असले तर त्याने भरलेल्या नोटाची एकूण संख्या किती? ऑप्शन क्रमांक 2 15. प्रश्न क्रमांक 55 एका वर्षातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 53.5 वर्षे आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्याची वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 34 वर्ष 6 महिने. प्रश्न क्रमांक 56 राम व श्याम यांनी आपले भांडवल 2/3 3 वर्षाच्या मुदतीत गुंतवले होते. त्याच नफ्याचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्याच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? ऑप्शन क्रमांक 2
9×4 एवढे होईल. प्रश्न क्रमांक 57 घ्या. एका रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते, तर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल? प्रश्न क्रमांक 57चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 510 किलोमीटर जाईल. प्रश्न क्रमांक 58 मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकास 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहील, तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती? ऑप्शन क्रमांक 1 65 जास्त होती. प्रश्न क्रमांक 59 एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येक सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात व जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास तर 10 गोळ्या उरतात. तर त्या पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? तर प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 80 गोळ्या असतील. प्रश्न क्रमांक 60 घ्या. 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 149 ही आहे. प्रश्न क्रमांक 161 एक अंकी मूळ संख्यातील एक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्या फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने विशेष भाग जाणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 7ला भाग जाणार नाही. प्रश्न क्रमांक 62 6 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे व 40 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे, तर हे दोन्ही दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 12.2% आहे. प्रश्न क्रमांक 63 200 रुपये वस्तूची किंमत 20ने वाढली, नंतर ही वाढलेली किंमत 20 रुपयाने कमी केली तर त्या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल? प्रश्न क्रमांक 63चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 8 रुपयाने कमी होईल. प्रश्न क्रमांक 64 घ्या. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पादनात शेकडा कितीने फरक पडला? ऑप्शन क्रमांक 4 फरक नाही. प्रश्न क्रमांक 65 घ्या. सचिनने मशीन खरेदी बँकेकडून रुपये 6,000 कर्ज घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत रुपये 10,200 भरून तो कर्ज भरला तर बँकेचा सरळ व्याजाचा दर शेकडा दर साल किती होतो? ऑप्शन क्रमांक 65चं उत्तर आहे 20%. प्रश्न क्रमांक 66 एक मोटराची किंमत 25,600 आहे. वर्षाची घसारा 2.5% इतके असेल तर 3 वर्षानंतर या मोटराची किंमत किती? ऑप्शन क्रमांक 4 2,37,276 एवढी होईल. प्रश्न क्रमांक 67 घ्या. दुकानदाराने एक शर्ट 460ला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट 310ला विकल्यास होतो, तर त्या शर्टची खरेदी किंमत किती सांगायची आहे? प्रश्न क्रमांक 67चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 410 आहे. प्रश्न क्रमांक 68 घ्या. X वर्षानंतर राजूचे वय Y वर्ष होईल तर तिने वर्षपूर्वी त्याचे वय किती होते? 3 वर्षापूर्वी त्याचे वय हे किती होते? ऑप्शन क्रमांक 4 0.83 Y - X - 3 एवढे होते. प्रश्न क्रमांक 69 घ्या. 0.5929चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 2 0.77 हे आहे.
प्रश्न क्रमांक 70 घ्या. दोन संख्या 6x व 7x असून मसावी 6 व लसावी 252 आहे, तर x ची किंमत ही किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 6 ही आहे. प्रश्न क्रमांक 71 घ्या. एका मनुष्याने 1200 रुपयाला याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या. त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20 नफ्याने विकल्या, 2 शेळ्या मेल्या. उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 1680. प्रश्न क्रमांक 72 पी या संख्येला 9 ने गुणले असता येणारा गुणाकार हा पी च्या गुणाकार वेस्ता एवढा येतो, तर पी ची किंमत किती? तर ऑप्शन क्रमांक 4 1/3 एवढी आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 73 विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोटा शेकडा प्रमाण किती? ऑप्शन क्रमांक 4 10/3. प्रश्न क्रमांक 74 वीजपुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले. त्याने उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या 2 खांबातील अंतर 15 मीटर आहे. त्याची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल? ऑप्शन क्रमांक 4 17 मीटर लागेल. प्रश्न क्रमांक 75 एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाची 350 फेरी पूर्ण केली, तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल? ऑप्शन क्रमांक 1 3.3 किलोमीटर एवढे अंतर कापले असेल. प्रश्न क्रमांक 76 घ्या. प्रत्येक मोबाईल हँडसेटला एक विशिष्ट नंबर असतो, तो नंबर कोणता असतो? प्रश्न क्रमांक 76 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 IMEI हा नंबर असतो. प्रश्न क्रमांक 77 मातीत हवेचा भरपूर पुरवठा करून हवा खेळती ठेवण्याचे कार्य करणाऱ्या डॅश या कृत्रिम शेतकऱ्याचे मित्र असे म्हणावे लागेल. ऑप्शन क्रमांक 3 गांडूळ. प्रश्न क्रमांक 78 महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाल. प्रश्न क्रमांक 79 पुढील पदमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील? ABB BBAA BA. तर ऑप्शन क्रमांक 1 AAB असे येईल. प्रश्न क्रमांक 80 धावण्याच्या शर्यतीत रवी आणि राजू यांनी भाग घेतला. रवी म्हणाला, शेवटच्या मुलाच्या पुढे मी 4था होतो. राजू म्हणाला, माझा 7वा क्रमांक आहे आणि रवी माझ्या पुढे 2रा होता. तरी एकूण स्पर्धक किती होते हे सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 एकूण स्पर्धक 9 होते. प्रश्न क्रमांक 81 4 सप्टेंबर 1993 रोजी शनिवार असेल, तर 1993 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल? ऑप्शन क्रमांक 3 गुरुवार असेल. प्रश्न क्रमांक 82 कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचाचा विकार होतो? ऑप्शन क्रमांक 1 लंपी. जॉनचा जन्म 1980 साली झाला. डेव्हिडचा जन्म 1940 साली झाला. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे हे ओळखायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 डेव्हिड 40 वर्षांनी मोठा आहे. प्रश्न क्रमांक 84 X पेन्सिल M मुलामध्ये समान वाटल्या तेव्हा प्रत्येक मुलांना Y पेन्सिली मिळाल्या. या माहितीचे योग्य समीकरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 X = My हे आहे. प्रश्न क्रमांक 85 घ्या. इंग्रजी वर्णमालेतील सर्व अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर उजवीकडे 17व्या अक्षराच्या डावीकडील 4थे अक्षर कोणते असेल हे सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे U हे असेल. प्रश्न क्रमांक 86 पुढील पदमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तर
प्रश्नचिन्हामध्ये पदमालिका आहे 4, 7, 15, 29, 59, 117, 235. तर ऑप्शन क्रमांक 2 469 ही प्रश्नचिन्हाच्या जागी अंक येईल. प्रश्न क्रमांक 87 9:20 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा याच्यातील कोण किती अंश असेल? प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 160 अंश असेल. प्रश्न क्रमांक 88 पाहूयात. योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे? ऑप्शन क्रमांक 2 उत्तर ही दिशा आहे. प्रश्न क्रमांक 89 3 56 तर 11 काय येईल? ऑप्शन क्रमांक 2 132 येईल. प्रश्न क्रमांक 90 मोहन एक रस्त्याने दक्षिणेकडे चालत आहे. प्रथम त्याच्या डाव्या हाताला एक आंब्याचे झाड लागते. 10 पाऊल पुढे गेल्यावर त्याच्या उजव्या हाताला एक चिंचेचे झाड लागते. तर चिंचेचे झाड आंब्याच्या झाडाच्या कोणत्या दिशेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 91 समीर पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंश कोनातून वळला. आता त्याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे? ऑप्शन क्रमांक 1 आग्नेय दिशा आहे. प्रश्न क्रमांक 92 पुढील संख्येमालेकीतील भिन्न संख्या कोणती ओळखायची आहे? तर पुढील संख्येतील भिन्न संख्या आहे ऑप्शन क्रमांक 1 582. प्रश्न क्रमांक 93 TAN बरोबर ANT तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर EBB याच्या बरोबर काय येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 BEB असे येईल. प्रश्न क्रमांक 94 भिन्न पर्याय ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 94 भिन्न पर्याय ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 26/56 हा भिन्न पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 95 एक सांकेतिक भाषेत सुपर हा शब्द HFKVI असा लिहितात, तर मार्केट हा शब्द कसा लिहाल? ऑप्शन क्रमांक 1 NZIPVG असा लिहाल. प्रश्न क्रमांक 96 एक घड्याळ दर तासाला 6 मिनिटे पुढे जाते. सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावले तर रात्री 10:30 अशी घड्याळ वेळ दाखवत असताना खरे किती वाजले असतील? ऑप्शन क्रमांक 3 रात्रीचे 9 वाजले असतील. प्रश्न क्रमांक 97 पुढील पदमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? पदमालिका आहे 2, 6, 16, 38, 84 प्रश्न अधिक चिन्ह आणि 368. तर ऑप्शन क्रमांक 4 178 येईल. प्रश्न क्रमांक 98 पाहूयात. पुढील पदमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तर पदमालिका आहे 4, 3, 2, 1, 0, 5, 4, 3, 2, 1, 6 प्रश्नचिन्ह 4, 3, 2, 7, 6, 5 प्रश्नचिन्ह आणि 3 अशी पदमालिका आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नचिन्हाच्या जागी 5 आणि 4 असे येईल. प्रश्न क्रमांक 99 संगणकाशी संबंधित PDFचे रूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे आहे. प्रश्न क्रमांक 100 J आणि L बरोबर काय होईल? तर PS बरोबर KN आहे. तर JL बरोबर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 E आणि G असे होईल.